नमस्कार मित्रांनो, न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आज मी जाणार आहे सोलापूरला. आज घराचं साहित्य आणायला जायचं आहे. आता निघालो मी 11 वाजलेत, नाही सॉरी 11 वाजलेत. मग 1 तासात पोचतो तिथं. इथनं 40 किलोमीटर आहे. मग काय तिथं जाऊन मग सगळं दाखवतो, काय काय घेतो काय काय नाही. आपण आज शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. माझी शाळा आहे, मी इथंच शिकलो आहे 10वी ते 11वी पर्यंत. म्हणजे 8वी ते 10वी पर्यंत, सॉरी 8वी ते 10वी पर्यंत इथं शिकलो मी. शाळा जयशंकर हायस्कूल ताडोळला, हे आहे ताडोळ. ಇಲ್ಲಿ ಯಾನ್ ಸುಟ್ಟದ ನೋಡ್ರಿ ಅದು. आता झालेलं आहे टेप, ते रिपेअर करून मग लागवर निघालो. त्यांनी कॉल करू लागले लवकर ये म्हणून. यार लेट झालं यार आज. डायरेक्ट 100 स्पीडने जातो बघ आता. पकड. हे जवळगीचं कॉर्नर आहे, म्हणजे तडवळ जवळगी कॉर्नर. लय लेट झालं, 1 तास गेलं त्यात. टेप ते रिपेअर, टेप नव्हतं ना, मग करमतच नव्हतं थोडं पण. आता टेप रिपेअर पण घेतलं करून मस्त निघालो बघा आता. गाणे लावला, आता डायरेक्ट निघालो बघा. आलो आम्ही इथं आयरवाडीला बघा. अजून इथनं सोलापूर आहे 20 ते 25 किलोमीटर लांब आहे सोलापूर इथनं अजून. आता आपल्याला कॉर्नरला फिरायचं आहे. हे तर सोलापूर होडगी इंटिपिशीला जात आहे आणि हे मधरेवरून असं जातं आहे. आता इथनं आहे बघा सोलापूर 20 किलोमीटर आहे. इथनं भेटूया आता पुढं. आलो आम्ही सोलापूरमध्ये. हे आहे हजूर वस्ती. हे टिकेकरवाडीचं काम आहे, टिकेकरवाडी रेल्वे स्टेशन आहे. हे हजूर वस्ती कॉर्नर. आता डायरेक्ट चाललो आम्ही हजूर वस्तीमध्ये. तर थांबा 1 मिनिट, लोकेशन सोडलेलं आहे ते बघूया कुठल्या लोकेशनवर, मग जाऊया. किती किलोमीटर आहे बघूया. इतना आहे 5 किलोमीटर. अच्छा ठीक आहे, हे ते लावूया. हे बघा किती किलोमीटर आहे बघा.
निघूया आता. कितना आहे 5 किलोमीटर जायचं आम्हाला. आपल्याला नेमकं काय आलं म्हणजे ते नवीन घराच्या दरवाजाचं फडकं, ते खिडक्या ते आणायला जायचं आणि स्टील पण आणायचं आहे, खिडकी पण दरवाजा पण. आता जायचं आपल्याला जायचं आहे लेफ्ट जायचं आपल्याला. हे बघा विमानतळ हे सोलापूरचं. त्या साईड विमानतळ आहे सोलापूरचं. सोलापूरचे पब्लिक, सोलापूर ले बे तर बेने चालतंय बघा विमानतळ. सोलापूरचं विमानतळ आहे. आपल्याला जायचं गुरु नानकच्या चौकापर्यंत, म्हणजे तिथंच आसपास कुठं तरी आहे ते. हे बघा सोलापूरमध्ये पण बिल्डिंग खूप मोठे होऊ लागलेत आता. डेव्हलपमेंट पण चांगलं होऊ लागलंय. आता अजून येत्या काळात 10 वर्षात मग आणि लय वाढेल सोलापूर आपला. हे बघा इथं क्रोमा आहे बघा, नवीन झालेला आहे क्रोमा. 5-6 महिने झाला असं वाटतं. काय म्हणते ते आसरा, ते आलो आपण आता आसऱ्याला. ट्रॉफिक पडलेलं आहे, सिग्नल पडलेलं आहे. बघा किती वेळ आहे सिग्नलला. इथनं तर दिसतोय 40 सेकंड. बाबा 40 सेकंड थांबा म्हणतं ते. आलं बघा ट्रॉफिक. आता सिग्नल निघाला. लवकर घे रे बाबा, लवकर घे की भयंकर. सॉरी शिवी दिलो. सरळ जायचं मला, सरळ जायचं, सरळ जायचं आपल्याला. लय गर्दी इथे यार. एका मिनिटात एवढं ट्रॉफिक होते ना, काय सांगू नका. एवढं म्हणजे हा सोलापूर आहे यार. कुठून पण घुसतात मधनं आधनं. घासघूस ना हॉर्न मारतात ना सिग्नल बघतात. हे पण नवीन झालेलं आहे स्मार्ट बाजार असतंय. गेलं नाही पण चांगलं झालेलं आहे. वाढू लागलं यार सोलापूर आपलं. मला 11ला यायचं होतं तर 1 वाजले यार. ते गाडीचं जरा टेपचं काम होतं ना, म्हणून तिथे थांबलं. आता टेप शिवाय गाडीत ना करमतच नाही थोडं पण. म्हणजे गाणं पाहिजे मेन. करमणुकी होत आहे, टाइमपास होत आहे. बिना गाण्याचं काहीच होत नाही. म्हणजे बिना टेप नसलेला ना माणूस एकटं जावं लागतंय गप पडून. गाणं असलं ना एन्जॉय करत जात आहे माणूस. का नाही म्हणता पब्लिक? त्यावर तर डायरेक्ट दाखवतो, जरा गाडी चालवतो, मग तिथे गेल्यावर डायरेक्ट व्हिडिओ काढतो, दाखवतो. किंवा नवीन दवाखाना झालं आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग सोलापूरमध्ये. लय मोठं झालं आहे, पण अजून सुविधा थोडी आहे, थोडी कमी आहे. म्हणून लोकेशनला आलो. इथंच फक्त 400 मीटर लांब आहे आपलं लोकेशन, पिकअप लोकेशन. इथंच कुठं तरी लोकेशन येते, इथंच भरायचं आहे. ते येऊन थांबलो, पण खूप ऊन आहे यार, खूप ऊन आहे. एवढं गरमी होऊ लागलं. त्या साईडनं पण गेलो, त्या साईडनं पण भरायचं आहे. ह्या साईडनं यार उलटं काम आहे. पहिला सांगत नाही की एका ठिकाणी आहेत, 2 ठिकाणी आहेत म्हणून. चाललंय बघा, हे आणायला आलतो बघा. आपली गाडी
आता घ्यायला तर बघा हे गाडीत घालायचं हेच चौकट म्हणते त्याला चौकट चौकट. हे बघा हे भरून झालेलं आता मग निघूया. एवढं भरलं बघा 1 2 3 4 5 6 8 9 10 11 12 13 14 15 16 17 निघाला बघा आपण गाडीत बसलो. आता माल भरून आपण निघालोय. कॉल आलता म्हणून काय एवढे होते काय काढलंच नाही बघा. मस्त कार ते भांडव निघालो बघा घराच्या. आता आहे मी इथं कुठला गाव आहे आयरोडीच्या जवळ आहे. मधरे धाटलो मधरे धाटून ना पुढं आलो बघा आयरोडी. मग काय तिथनं घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला सगळं. हे बघा मी आलो आता गावाच्या रस्त्याला. इथनं गाव आहे 5 किलोमीटर लांब आहे. हे बघा माझी शाळा शिकून मी दाखवू का. मी इथं 5वी ते 10वी पर्यंत शिकलो इथं. 5वी सॉरी 8वी ते 10वी पर्यंत 3 वर्ष शाळा शिकलो या शाळेत माझ्या जयशंकर हायस्कूल ताडोबा. लय आठवण येते यार आमच्या गाव शाळेचे. आता काय करणार सगळे गेले. जबाबदारी पडली अंगावर मग काय शाळा सोडायला लागेल. सगळं सोडावं लागते जबाबदारी पडली तर. किती सकाळी गेलो आपण आत्ता चाललो बघा घरी. लय लेट झालं यार घरी जायला. तर जाऊन थांबलो आम्ही कांद्या म्हणतो स्टीलच्या दुकानला. पण स्टीलच घेतलं नाही लवकर भरले नाही काय नाही. कहाँ जाते जिम को? जिम नहीं करता है, 3 अंडे खाता हूँ। 3 अंडे खाते फक्त रोज है उसके जी सत्ता उसके हाँ उसके जी सत्ता ताकत है. लड़के हंसेंगे हैं आइटम हंसेंगे दबा आइटम दबा कैसे है ना आइटम दबा कैसे. हाँ यार रुको एक हाँ है ना हंसे करता है.